ओके. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द एनलायटन एज्युकेशन अकॅडमी. ओके, तर आजचं आपलं लेक्चर आहे मिक्सचरबद्दल. ओके, आपलं काय चालू होतं? आपलं चालू होतं केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. त्यामध्ये आपण एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स संपवून टाकलं. ओके, पूर्णतः पाहिलं. आज आपण पाहणार आहोत तिसरं मिक्सचर्स. आता मिक्सचर्स म्हणजे काय? मिक्सचर्स म्हणजे ज्यावेळेस आपण दोन वेगवेगळे सबस्टन्स एका जागी मिक्स करतो, ज्यावेळेस आपण दोन वेगवेगळ्या थिंग्स एका जागी टाकतो, आहे की नाही, त्यांना एका जागी आणतो, त्यावेळेस जे एक नवीन सबस्टन्स तयार होते त्याला मिक्सचर्स असं म्हणतात. मग डेफिनेशन कशी आहे बेटा? पहा, लक्षात घ्या. द सबस्टन्स विच इज मेड अप ऑफ कॉम्बिनेशन्स ऑफ डिफरंट थिंग्स, आहे की नाही, कॉम्बिनेशन्स ऑफ डिफरंट थिंग्स दॅट आर नॉट केमिकली बॉन्डेड. लक्षात घ्या. अरे, जर समजा आपण गिट्टीचं आणि रेतीचं मिक्सचर केलं, गिट्टी बांधकामासाठी वापरतात ती गिट्टी, जर आपण गिट्टीचं आणि रेतीचं मिक्सचर केलं, ओके, तर मला सांगा, गिट्टीमध्ये आणि आपल्या रेतीमध्ये बॉन्ड तयार व्हायला का टाकल्या नाही? म्हणजे गिट्टी एक वेगळी थिंग आहे, रेती एक वेगळी थिंग आहे. म्हणजे दोन वेगवेगळ्या किंवा दोनपेक्षा जास्त वेगवेगळ्या थिंग्स आपण एका जागी आणल्या, तर जो एक नवीन सबस्टन्स तयार होतो त्याला आपण मिक्सचर्स म्हणतो. आणि या मिक्सचर्समध्ये, आहे की नाही, दोन वेगवेगळ्या थिंग्स असतात, त्यांच्यात केमिकल बॉन्ड तयार होत नसते, आहे की नाही, म्हणून द सबस्टन्स विच इज मेड अप ऑफ कॉम्बिनेशन्स ऑफ डिफरंट थिंग्स दॅट आर नॉट केमिकली बॉन्डेड इज कॉल्ड ॲज मिक्सचर्स. पहा, लक्षात घ्या. हे झालं मिक्सचरचं पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय सांगते बघा? द कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ मिक्सचर्स आर टू ऑर मोर एलिमेंट्स ऑर कंपाऊंड. जर समजा, आहे की नाही, जर समजा आपण काय घेतलं इथं, जर समजा आपण इथं एक मिक्सचर घेतलं, या मिक्सचरमध्ये आपण एलिमेंट टाकला, या मिक्सचरमध्ये आपण एलिमेंट्स टाकले, या मिक्सचरमध्ये आपण कंपाऊंड्स टाकले, आहे की नाही, या मिक्सचरमध्ये आपण एलिमेंट्स टाकले, या मिक्सचरमध्ये आपण कंपाऊंड टाकले, तरी सुद्धा, आहे की नाही, ते काय होईल? मिक्सचर तयार होईल, आहे की नाही. म्हणजे एलिमेंट प्लस एलिमेंटचं मिक्सचर राहू शकते, दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपाऊंडचं मिक्सचर राहते, एक किंवा एकपेक्षा जास्त दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंटचं मिक्सचर राहू शकते, आहे की नाही. म्हणजे एलिमेंटचं मिक्सचर राहू शकते, कंपाऊंडचंही मिक्सचर राहू शकते, किंवा काही प्रमाणात एलिमेंट आणि कंपाऊंड दोघांचंही मिक्सचर राहू शकते, आहे की नाही. एलिमेंट बी घेऊ शकतो, कंपाऊंड बी घेऊ शकतो आपण मिक्सचरसाठी, असं काय नाही. फक्त एवढंच की दोन एंटिटी, मिक्सचरमधल्या दोन वेगवेगळ्या थिंग्स यांच्या मधात बॉन्ड तयार होत नसते. लक्षात घ्या. मिक्सचरमधल्या दोन वेगवेगळ्या थिंग्स एका जागी आपण केल्या, त्यांच्यात बॉन्ड तयार होत नसते. ओके, पहा, लक्षात घ्या. हा झाला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट, ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स ऑफ अ मिक्सचर्स आर ऑफ टू ऑर मोर टाईप, आहे की नाही. मिक्सचरमध्ये जे ॲटम किंवा मॉलिक्युल्स असतात ते दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रकारचे असू शकतात. लक्षात घ्या. ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स ऑफ अ मिक्सचर्स, पहा, लक्षात घ्या. ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स ऑफ अ मिक्सचर्स आर ऑफ टू ऑर मोर टाईप्स. लक्षात घ्या रे, आर ऑफ टू ऑर मोर टाईप्स. मी काय म्हणत आहोत? ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स. आपण जर समजा एक मिक्सचर घेतलं, त्या मिक्सचरमध्ये जे ॲटम किंवा मॉलिक्युल्स असतात ते दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रकारचे राहू शकतात. असं नाही की दोनच प्रकारचे राहावं, एकच प्रकारचे राहा, दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रकारचे सुद्धा राहू शकतात. ओके, दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रकारचे राहू शकतात. चौथा पॉईंट काय आहे बेटा? मिक्सचर्स कॅन बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड. आपण कोणतीही फिजिकल मेथड, आहे की नाही, आपण कोणतीही फिजिकल मेथड, भौतिक मेथड, आहे की नाही, आपण कोणतीही फिजिकल मेथड वापरून मिक्सचर्सला सेपरेट करू शकतो. अरे, लक्षात घ्या. जर समजा मी गिट्टी आणि रेतीचं मिक्सचर घेतलं, जर मला समजा गिट्टी आणि रेती वेगवेगळी काढायची असेल तर कसं काढता येईल? चाळणी लावून काढून टाकायची. रेती खाली पडते, गिट्टी बाहेर पडते, आहे की नाही. समजायला की नाही. जर समजा मी गिट्टीचं आणि रेतीचं मिक्सचर घेतलं आणि मला गिट्टी वेगळी काढायची, रेती वेगळी काढायची, तर काय, चाळणीनं चाळून काढायचं, निघते वेगळी. म्हणजे फिजिकल मेथडनं काय होते? कोणत्याही फिजिकल मेथडनं आपण मिक्सचर सेपरेट करू शकतो. आहे की नाही, सेपरेट करू शकतो. ओके, पाचवा पॉईंट, द पोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स इन अ मिक्सचर कॅन बी चेंज, आहे की नाही. द पोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स इन अ मिक्सचर कॅन बी चेंज.
जर समजा एका मिक्सचरमध्ये मी आहे की नाही 10 ग्राम आयर्न घेतलं काय आणि प्लस 10 ग्राम कॉपर घेतलं. मी एका मिक्सचरमध्ये 10 ग्राम आयर्न घेतलं आणि 10 ग्राम कॉपर घेतलं आणि जर समजा मला कॉपर 15 ग्राम पाहिजे असेल तर मी आणखीन 5 ग्राम कॉपर टाकू शकतो याच्यात, आणखीन याच्यात 5 ग्राम कॉपर टाकू शकतो. म्हणजे मला याचं पोर्शन कधीही बदलता येते. ओके, द पोर्शन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट सबस्टन्स इन अ मिक्सचर कॅन बी चेंज. ओके, पहा लक्षात घ्या. 6वा पॉईंट काय सांगते, द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्स्टिट्यूएंट सबस्टन्स आर रिटेन इन द मिक्सचर. रिटेन या शब्दाचा अर्थ होते न बदलणे किंवा जशास तसे राहणे. रिटेन म्हणजे न बदलणे, न किंवा जशास तसे राहणे. लक्षात घ्या, जशास तसे राहणे, न बदलणे. रिटेन या शब्दाचा अर्थ होते न बदलणे किंवा जशास तसे राहणे. आता मी याच्यात आहे की नाही लोखंडाचे तुकडे घेतले आणि तांब्याचे, कॉपर म्हणजे तांब्याचे तुकडे घेतले नाही. तांब्याच्या तुकड्याच्या प्रॉपर्टी बदलतात, लोखंडाच्या तुकड्याच्या प्रॉपर्टी बदलतात? नाही बदलत, आहे की नाही. म्हणजे बदलत नाही. आपण आहे की नाही कॉन्स्टिट्यूएंट असतात ना, कॉन्स्टिट्यूएंट सबस्टन्स म्हणजे कोण रे, आयर्न किंवा कॉपर. हे काय आहेत, मिक्सचरचे कॉन्स्टिट्यूएंट सबस्टन्स. ओके, यांची प्रॉपर्टी बदलते का? नाही बदलते. कॉपरच राहते, आयर्नच राहते, आहे की नाही. म्हणजे द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्स्टिट्यूएंट सबस्टन्स आर रिटेन इन द मिक्सचर. म्हणजे मिक्सचर मधल्या कॉन्स्टिट्यूएंट सबस्टन्सची प्रॉपर्टी बदलत नाही. ओके, बदलत नाही. ओके, चला, तर हे झाले बेटा मिक्सचर्स बद्दलचे पॉईंट. ओके, चला हे लिहून घ्या. ओके बेटा, तर आपण मिक्सचर्स बद्दल पाहिलं. 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेगवेगळ्या कंपोनंट एका जागी आल्यावर, वेगवेगळ्या थिंग्स एका जागी आल्यावर जे नवीन सबस्टन्स तयार होतो त्याला आपण मिक्सचर्स असं म्हणलेलं आहे. ओके, आणि मिक्सचरचे आपण 6 पॉईंट पाहिलेले आहे. ओके, मिक्सचरचे आपण 6 पॉईंट पाहिलेले आहे. मिक्सचर कशापासून बनते? वेगवेगळे कंपोनंट एकत्र आणल्यावर. काय मिक्सचर्स कशापासून बनते रे? मिक्सचर्स कशापासून बनते? वेगवेगळे कंपोनंट्स एका जागी, वेगवेगळे कंपोनंट्स एकत्र आणल्यावर जे तयार होते त्याला आपण काय म्हणतो? मिक्सचर्स असं म्हणतो. आता लक्षात घ्या, आता आपल्याला शिकायचं आहे टाइप्स ऑफ मिक्सचर्स. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मिक्सचरचे सुद्धा 2 टाईप आहेत. ओके, there are 2 types of mixtures also. There are also 2 types of mixtures and they are, पहिला आहे बेटा होमोजिनियस मिक्सचर्स. काय होमोजिनियस मिक्सचर्स? दुसरा आहे बेटा heterogeneous mixtures. Mixtures are of two types. One is homogeneous mixture, second is heterogeneous mixtures. मिक्सचर्स म्हणजे जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त थिंग्स किंवा 2 पेक्षा जास्त कंपोनंट आपण एकत्र करतो त्यावेळेस जो एक नवीन सबस्टन्स बनतो त्याला आपण मिक्सचर म्हणतो. ऐक ना, जसं लोखंडाचं आणि तांब्याचं मिक्सचर, जसं लोखंडाचे तुकडे आणि तांब्याचे तुकडे एका जागी आणले, आहे की नाही, त्याच्यात आपण स्टीलचे तुकडे टाकले किंवा त्याच्यात आणखीन गोटे टाकले तर हे सगळं काय झालं? मिक्सचर झालं, आहे की नाही. जर आपण एका जागी गिट्टी टाकली त्याच्यात आपण रेती टाकली तर ते सुद्धा काय झालं? मिक्सचर झालं. पण मिक्सचर मधले जे कंपोनंट असतात वेगवेगळे कंपोनंट, त्या वेगवेगळ्या कंपोनंटमध्ये बॉन्ड तयार होत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, त्या वेगवेगळ्या कंपोनंटमध्ये बॉन्ड तयार होत नाही, आहे की नाही. अँड देअर आर 2 टाइप्स ऑफ मिक्सचर्स. वन इज होमोजिनियस मिक्सचर अँड सेकंड इज हेटेरोजिनियस मिक्सचर्स. ओके, तर आता आपण मिक्सचरचे टाईप पाहिले, होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस. आता आपण होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय ते पाहूया. ओके, हे व्यवस्थित लिहा. मी काय काय येतं पॉईंट मांडतो तुम्ही व्यवस्थित वहीत लिहित राहा, हे तुम्हाला कामी येईल. माझ्याजवळ जे नोट्स आहेत, ओके, मी जे स्वतः नोट्स बनवलेले आहेत, ओके, ते स्वतः मी येतं लिहित असतो आणि तुम्हाला समजून सांगत असतो, म्हणून तुम्ही तुमच्या वहीत लिहा. ओके, चला
ओके बेटा. तर आता आपण पाहत आहोत बेटा होमोजिनियस मिक्सचर. पहा लक्षात घ्या बेटा, होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय. होमो, पहिले तर मी तुम्हाला होमो या शब्दाचा अर्थ सांगतो बेटा, लक्षात घ्या. होमो या शब्दाचा अर्थ होत असते सेम, आणि जिनियस या शब्दाचा अर्थ होत असते, जिनियस या शब्दाचा अर्थ होत असते फेज. फेज ऐक नाही, फेज या शब्दाचा मराठीतून अर्थ होत असते स्वरूप, ऐक नाही. आणि सेम या शब्दाचा अर्थ होत असते एकसारखी. एकसारखी. होमोजिनियस या शब्दाचा अर्थ होत असते सेम. जिनियस, जिनियस म्हणजे फेज, होमो म्हणजे सेम, जिनियस म्हणजे फेज. होमोजिनियस म्हणजे सेम फेज, सेम फेज म्हणजे एकसारखे स्वरूप. मग लक्षात घ्या, ज्या मिक्सचरचं जर समजा आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त मिक्सचर एका जागी आणले, जर आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त मिक्सचर एका जागी आणले, पण त्या मिक्सचरचे कंपोनंट, त्या मिक्सचरचे जे कंपोनंट असतील ते कंपोनंट आपण एका जागी मिक्स केल्यानंतर त्या मिक्सचरचं स्वरूप एकरूप होत असेल. फेज म्हणजे स्वरूप, ऐक नाही, फेज म्हणजे स्वरूप, ऐक नाही. वन म्हणजे एक, वन म्हणजे एक स्वरूप, आहे की नाही. वन म्हणजे एक स्वरूप. जर समजा आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपोनंटचं मिक्सचर एका जागी केलं आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला ते मिक्सचर एक स्वरूपात दिसत असेल, तर त्याला आपण होमोजिनियस मिक्सचर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल कसं बेटा, आहे की नाही. आता मी इथं पाणी घेतलं, आहे की नाही. इथं काय घेतलं मी, पाणी. या पाण्यात मी काय टाकली, साखर टाकली किंवा मीठ टाकलं. काय टाकलं, मीठ. साखर म्हणजे काय असते, शुगर. मीठ म्हणजे काय असते, साल्ट. जर समजा या पाण्यात मी साखर टाकली आणि विरघळवली, किंवा मीठ टाकलं आणि विरघळवलं, मी 2 गोष्टी घेतल्या आहेत, आहे की नाही. मी इथं 2 गोष्टी घेतल्या. एक तर पाण्यात, आहे की नाही, साखर टाकली. ओके, पाण्यात साखर टाकली म्हणजे पाणी आणि साखर 2 गोष्टी घेतल्या. आणि तिसऱ्यांदा मी याच्यात मीठ टाकलं, मीठ, आहे की नाही. पहिले मी पाणी घेतलं, काय घेतलं, पहिले मी पाणी घेतलं, दुसरं मी साखर घेतली, तिसरं मी साल्ट घेतलं. हे तिन्ही गोष्टी मी पाण्यात टाकल्या आणि मिसळवल्या. आता जर तुम्हाला मी असं म्हणलं याच्यात चमचा टाकून साखर काढा, तर साखर बाहेर निघेल का, नाही. ते साखर त्याच्यात पूर्णतः विरघळून गेली, डिझॉल्व्ह झाली. मीठ त्याच्यात पूर्णतः विरघळून गेलं, डिझॉल्व्ह झालं. म्हणजे ते पूर्ण एक स्वरूप झालं की नाही. म्हणजे तुम्हाला काय दिसायला, ते पाणीच दिसायला ना. साखर कुठं दिसायली त्याच्यात, साखर दिसणार नाही त्याच्यात. दिसते का, नाही दिसायला. साखर त्याच्यात पूर्णतः डिझॉल्व्ह झाली, समजायला की नाही. साखर त्याच्यात पूर्णतः डिझॉल्व्ह झाली म्हणजे पूर्ण म्हणजे हे 3 गोष्टी, पाणी, साखर आणि साल्ट, ह्या 3 गोष्टीचं आपण इथं मिक्सचर बनवलं. तर तुम्हाला दिसायला काय, फक्त पाणीच दिसायलं. म्हणजे एकच स्वरूप दिसायला, फक्त किती दिसायला, एकच स्वरूप दिसायला. बाकीच्या 2 गोष्टी कुठं गेल्या, ते आहेत पण त्याच्यात डिझॉल्व्ह झाल्या, त्याच्यात विरघळल्या. मग त्यानं काय केलं, 3 गोष्टीचं आपण मिक्सचर केलं, पण त्याचं स्वरूप आपल्याला एकच दिसत आहे. मग 2 किंवा 2 पेक्षा जास्त गोष्टी आपण एका जागी घेतल्या, पण स्वरूप एकच दिसत असतील, तर तशा मिक्सचरला आपण होमोजिनियस मिक्सचर म्हणतो, आहे की नाही. तशा मिक्सचरला आपण होमोजिनियस मिक्सचर असं म्हणतो. आणि होमोजिनियस मिक्सचरचे 2 एक्झाम्पल आहे, एक आहे सोल्युशन, एक आहे अलॉयस. एक आहे सोल्युशन, एक आहे अलॉयस, आहे की नाही. अलॉय म्हणजे काय हे तुम्हाला पुढच्या वर्षी आहे. अरे अलॉय म्हणजे जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त धातू, मेटल्स आपण एका जागी घेतले आणि त्याला पिघळवलं, त्याचा लावा बनते ना, त्याला अलॉय म्हणतात. समजलं. 2 किंवा 2 पेक्षा जास्त आपण काय केलं, आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त मेटल एका जागी घेतली, त्याला काय म्हणतो आपण, अलॉय म्हणतो. काय म्हणतो त्याला, अलॉय म्हणतो. आणि हे काय बेटा, हे सोल्युशन होय रे, हे सोल्युशन होय. हे काय आहे, शुगर अँड साल्ट इन वॉटर. आपण याच्यात नुसती साखर टाकली तरी चालते, नुसतं मीठ टाकलं तरी चालते, किंवा दोन्ही टाकलं तरीही चालते, आहे की नाही. ह्या मिक्सचरचं नाव आहे होमोजिनियस मिक्सचर, आणि ते आहे सोल्युशन बेटा. हे सोल्युशन होय रे, हे शुगर आणि साल्टचं सोल्युशन होय, हे शुगर आणि साल्टचं सोल्युशन आहे. पहा लक्षात घ्या, होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय. जर समजा आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपोनंट एका जागी मिक्स केले
आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला तिन्ही मिक्सचरची एकच फेस दिसत असेल, एकच स्वरूप दिसत असेल, आहे की ना, बाकीचे दोन दिसत नाही, कोणतंही एकच दिसत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, होमोजिनियस मिक्सचर म्हणतो. आणि होमोजिनियस मिक्सचरचं बेस्ट एक्झाम्पल आहे सोल्युशन, जे की हे आहे दाखवलं मी. ओके, आता सोल्युशनची डेफिनेशन काय, सोल्युशनची डेफिनेशन काय पहा, लक्षात घ्या. सोल्युशनची डेफिनेशन पहा, इथं लिहितो मी. सोल्युशनची डेफिनेशन आहे द होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more नॉन रिॲक्टिंग सबस्टन्स. काय, द होमोजिनियस मिक्सचर of 2 or more non-reacting substances non-reacting is known as solution. एक्झाम्पल काय आहे बेटा, सोल्युशन हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त गोष्टीचं मिक्सचर आहे. ठीक आहे, सोल्युशनचं एक्झाम्पल काय आहे पहा, शुगर सोल्युशन, कॉमा साल्ट सोल्युशन, शुगर सोल्युशन, कॉमा शुगर सोल्युशन, साल्ट सोल्युशन. शुगर सोल्युशन म्हणजे पाण्यात शुगर टाकली, विरघळवली. साल्ट सोल्युशन म्हणजे पाण्यात मीठ टाकलं, विरघळवलं, ते झालं सोल्युशन. सोल्युशन काय असते, सोल्युशन हे होमोजिनियस मिक्सचर असते. कशाचं, 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपोनंटचं, किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त नॉन रिॲक्टिव्ह सबस्टन्सचं. काय असते सोल्युशन, मिक्सचर असते. ओके, हे सोल्युशन काय असते, मिक्सचर असते बेटा, समजलं. तर हे झालं बेटा होमोजिनियस मिक्सचर बद्दल, आहे की नाही, हे झालं बेटा होमोजिनियस मिक्सचर बद्दल, आहे की नाही. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला सोल्युशन म्हणजे काय माहीत झालं. ओके, सोल्युशन म्हणजे काय माहीत झालं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सोल्युशनमध्ये 2 महत्त्वाचे कंपोनंट असतात. एक काय म्हणालो मी, सोल्युशनमध्ये 2 महत्त्वाचे कंपोनंट असतात. त्या कंपोनंटचं नाव आहे सॉल्व्हंट आणि सोल्यूट. त्या कंपोनंटचं नाव आहे सॉल्व्हंट आणि सोल्यूट. पहा, इतकं समजलं का, हे लिहून घ्या, मग मी तुम्हाला आहे की नाही सोल्युशनचे 2 महत्त्वाचे कंपोनंट सांगतो. ओके, हे लिहून घ्या पहिले. ओके बेटा, तर मी तुम्हाला सांगत होतो सोल्युशन म्हणजे काय, सोल्युशन म्हणजे होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more नॉन रिॲक्टिंग सबस्टन्स. 2 किंवा 2 पेक्षा जास्त नॉन रिॲक्टिंग सबस्टन्सचं मिक्सचर, त्याला काय म्हणतो आपण, सोल्युशन म्हणतो. आणि सोल्युशनमध्ये जे मिक्सचर तयार होते त्या मिक्सचरची फेज सेम असते, एकच असते. तुम्हाला आहे की नाही त्याच्यात कंपोनंट, बाकीचे कंपोनंट दिसत नाही, एकच कंपोनंट दिसते, कोणती एकच फेज दिसते, बाकीचे त्याच्यातले कंपोनंट तुम्हाला दिसत नाही. असते तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपोनंट असते पण दिसत नाही, एकच दिसते कोणतं, म्हणजे त्याची फेज एकच दिसते पूर्ण, आहे की नाही. तर सोल्युशनचे 2 महत्त्वाचे कंपोनंट असतात. सोल्युशनचे 2 महत्त्वाचे कंपोनंट असतात. कंपोनंट्स लक्षात घ्या रे. ओके, सोल्युशन हॅव 2 इम्पॉर्टंट कंपोनंट्स. सोल्युशनचे 2 महत्त्वाचे कंपोनंट असतात. पहिला असते सॉल्व्हंट, एक असते बेटा सॉल्व्हंट, आणि दुसरा असते बेटा सोल्यूट, आहे की नाही. एक असते बेटा सॉल्व्हंट आणि दुसरा असते बेटा सोल्यूट. आता लक्षात घ्या, तुम्हाला आहे की नाही सॉल्व्हंट आणि सोल्यूटची मी डेफिनेशन सांगत नाही. तुम्हाला मी सॉल्व्हंट आणि सोल्यूटची डेफिनेशन सांगत नाही म्हणजे नंतर सांगतो, पण पहिले समजून सांगतो. पहा, लक्षात घ्या, जर समजा इथं मी पाणी घेतलं, हे काय झालं, पाणी, आणि याच्यात मी काय टाकली, साखर म्हणजे शुगर. लक्षात घ्या, ते काय म्हणलं मी, हे काय बेटा, हे पाणी आहे, हे काय आहे, हे पाणी आहे, हे पाणी आहे. आणि या पाण्यात मी काय टाकली, शुगर टाकली आणि डिझॉल्व्ह केली. ओके, आणि पाण्यात जर मी शुगर टाकून डिझॉल्व्ह केली, ओके, या पाण्यात मी शुगर टाकली आणि डिझॉल्व्ह केली, तर काय तयार झालं, सोल्युशन. तर लक्षात घ्या, म्हणजे
सोल्युशनचे दोन महत्त्वाचे कंपोनंट असतात, एक असते सॉल्व्हंट आणि एक असते सोल्यूट. सॉल्व्हंट म्हणजे सोल्युशनचं असं कंपोनंट जे की जास्त प्रमाणात असते. मग इथं पाणी किती घेतलं आपण? जास्त प्रमाणात घेतलं. पाणी किती प्रमाणात घेतलं? जास्त प्रमाणात घेतलं. म्हणजे सॉल्व्हंट कोण होय? पाणी होय. हे पाणी कोण होय? सॉल्व्हंट होय. आणि सोल्यूट कोण होय? शुगर. म्हणजे ज्या वेळेस आपण सोल्युशन बनवतो त्यावेळेस सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त असते आणि सोल्यूट, त्याच्यात आपण जे सोल्यूट टाकतो त्याचं प्रमाण कमी राहते. ओके, त्याचं प्रमाण कमी राहते. लक्षात घ्या. द कंपोनंट ऑफ अ सोल्युशन. मग सॉल्व्हंटची डेफिनेशन काय? द कंपोनंट ऑफ अ सोल्युशन विच इज प्रेझेंट इन लार्ज अमाऊंट. ओके, द कंपोनंट ऑफ अ सोल्युशन. मी सॉल्व्हंटची डेफिनेशन सांगायलो. कशाची? सॉल्व्हंटची. पहा, सॉल्व्हंटची डेफिनेशन सांगायली मी. द कंपोनंट ऑफ अ सोल्युशन, द कंपोनंट ऑफ अ सोल्युशन which is present in the component of a solution which is present in larger amount is known as सॉल्व्हंट. आहे की नाही? सोल्युशनचा असं कंपोनंट जे की जास्त प्रमाणात असते. सोल्युशनचा असं कंपोनंट जे की आपण जास्त प्रमाणात घेतो त्याला सॉल्व्हंट म्हणतो. आणि कमी प्रमाणात जे घेतो, आणि जर डेफिनेशन हेच लिहायची, फक्त लार्जरच्या जागी स्मॉलर अमाऊंट किंवा लेसर अमाऊंट टाकायचं, त्याला काय म्हणतो? स्मॉल किंवा लेस अमाऊंट. स्मॉलर किंवा लेसर अमाऊंट मध्ये जे कंपोनंट लेस अमाऊंट मध्ये प्रेझेंट असते, जे कंपोनंट आपण लेस अमाऊंट मध्ये, स्मॉल अमाऊंट मध्ये घेतो. आता तुम्ही आहे की नाही, 1 गिलास पाण्यात 1 गिलास साखर टाकू शकता? होत नाही. डिझॉल्व होत नाही. डिझॉल्व झाली पाहिजे. 1 चमचा टाकायची, 2 चमचे टाकायचे, डिझॉल्व होते. 1 गिलास पाण्यात 1 गिलास साखर टाकली तर डिझॉल्व होते का? होत नाही. मग तसं सोल्युशन बनत नसते. तसं कोणतं सोल्युशन बनत नसते. समजलं? तर सोल्यूट म्हणजे सोल्युशनचं असं कंपोनंट जे की स्मॉल अमाऊंट मध्ये प्रेझेंट असते, आणि सॉल्व्हंट म्हणजे लार्ज अमाऊंट मध्ये प्रेझेंट असते. समजलं? आता मी तुम्हाला सांगणार आहोत टाइप्स ऑफ सोल्युशन. हे सांगितलं मी तुम्हाला कंपोनंट ऑफ सोल्युशन. काय? कंपोनंट्स ऑफ सोल्युशन. देर आर 2 मेन कंपोनंट्स ऑफ सोल्युशन. एक असते सॉल्व्हंट आणि दुसरा असते सोल्यूट. सॉल्व्हंट जास्त प्रमाणात प्रेझेंट असते, सोल्यूट कमी प्रमाणात प्रेझेंट असते. ऐक ना, हे झालं सोल्युशन बद्दल आणि त्याच्या कंपोनंट बद्दल. आता मी तुम्हाला शिकवणार आहोत टाइप्स ऑफ सोल्युशन बद्दल. ओके, आता मी तुम्हाला शिकवणार आहोत टाइप्स ऑफ सोल्युशन बद्दल. ऐक ना, सोल्युशनचे टाईप, किती टाईप आहेत आपल्या सिलेबसला ते मी तुम्हाला सांगणार आहोत. मी लिहितो इथं, त्याआधी तुम्ही हे लिहून घ्या. पहा, लक्षात घ्या बडा. आता आपण पाहिलो टाइप्स ऑफ सोल्युशन, आहे की नाही? तर आपल्या सिलेबसला आहे की नाही टाइप्स ऑफ सोल्युशन किती दिलेले आहे? 4 टाइप ऑफ सोल्युशन दिलेले आहे. ओके, तसं तुम्ही जर समजा 12वीला गेले, 12th, जर तुम्ही 12वीला गेले तर हे सोल्युशनचे टाइप 9 असतात. किती असतात? 9. आपल्या सिलेबसला फक्त 4 दिलेले आहे. तर लक्षात घ्या, लिक्विड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन. पहिला आहे लिक्विड इन लिक्विड टाइप ऑफ सोल्युशन. दुसरा आहे गॅस इन गॅस. ओके, तिसरा आहे सॉलिड इन सॉलिड. चौथा आहे गॅस इन लिक्विड. म्हणजे तुम्ही म्हणत असाल लिक्विड इन लिक्विड काय? गॅस इन गॅस आहे. अरे, लिक्विड इन लिक्विड म्हणजे इथं सोल्यूटही लिक्विड आहे आणि सॉल्व्हंटही लिक्विड आहे. मी काय म्हटलं इथं आहे की नाही, हे सोल्यूट आहे आणि हे सॉल्व्हंट आहे. तसं इथं गॅसच सोल्यूट आहे, गॅसच सॉल्व्हंट आहे. म्हणजे आपण आहे की नाही इथं काय केलं, इथं आहे की नाही वॉटर घेतलं, आणि त्या वॉटरमध्ये आपण काय टाकलं? व्हिनेगर टाकला. हे व्हिनेगर. तर आपल्याला आहे की नाही व्हिनेगर सोल्युशन भेटते. कोणतं? व्हिनेगर सोल्युशन भेटते. ओके, पहा, लक्षात घ्या. जर समजा आपण इथं वॉटर घेतलं, त्या वॉटरमध्ये आपण सल्फ्युरिक ॲसिड टाकलं, तर आपल्याला डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड भेटते.
मी काय म्हणलं, जर या वॉटरमध्ये आपण सल्फ्युरिक ऍसिड टाकलं, काय टाकलं, सल्फ्युरिक ऍसिड टाकलं, तर आपल्याला डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड भेटते. पहिले जे असते ना ते लई स्ट्रॉंग असते, मग त्याला आपण जर पाण्यात टाकलं तर ते कमी स्ट्रॉंग होते ना, आणि कमी स्ट्रॉंगला डायल्यूट म्हणत असतात केमिस्ट्रीमध्ये. आपल्या सायन्समध्ये केमिस्ट्रीमध्ये कमी स्ट्रॉंगला डायल्यूट म्हणत असतात. समजलं ना, मला लक्षात घ्या. तसंच गॅस इन गॅस, आता एअर तर माहीत आहे, एअर इज द मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस, मग झालं गॅस इन गॅस टाईप ऑफ सोल्युशन. ओके. तिसरा आहे सॉलिड इन सॉलिड. इथं आहे की नाही, सॉल्व्हंटही सॉलिडच आहे, सोल्यूटही सॉलिडच आहे. म्हणजे पहा लक्षात घ्या, आपण काय केलं, आपण आहे की ना आयर्न घेतलं आणि आणखी कॉपर घेतलं, आयर्न आणि कॉपर घेतलं आणि त्याला आहे की नाही गदगद पिघळवलं, गदगद खाली हीट देऊन पिघळवलं, तर ते मिक्स होतील ना, एकात मिक्स होतील ना, आपल्याला नवीन काहीतरी भेटल लोखंडासारखं, आहे की नाही, जाड मजबूत, त्याला अलॉय म्हणतो. म्हणजे अलॉयचे एक्झाम्पल कोणते, ब्रास, स्टील, स्टेनलेस स्टील, हे अलॉयचे एक्झाम्पल आहे. अरे 2 किंवा 2 पेक्षा जास्त धातू एका जागी घेतले आणि त्या धातूला आपण पिघळवलं, मेल्ट केलं, फॅक्टरीमध्ये गदगद उकळलं, मेल्ट केलं, पिघळवलं, तर अलॉय बनते. समजलं ना. आणि त्या अलॉयचे एक्झाम्पल ब्रास, स्टील, स्टेनलेस स्टील, हे कशाचे एक्झाम्पल होईल, अलॉयचे. ब्रास म्हणजे काय होते, पितळ, आणि स्टील म्हणजे आपल्याला माहितीच आहे, स्टीलचे भांडे राहतात ना घरात, ते झालं. आता गॅस इन लिक्विड, इथं आहे की नाही सॉल्व्हंट लिक्विड आहे, सॉल्व्हंट लिक्विड आहे आणि सोल्यूट गॅस आहे. जर समजा आपण लिक्विडमध्ये आहे की नाही गॅस टाकला असा, पंपनं आहे की नाही आपण गॅस टाकला असा, ओके, तर याच्यात बुडबुडे निघतील ना. तसंच आपण जर समजा क्लोरीन गॅस या पाण्यात टाकला, आपण क्लोरीन गॅस पाण्यात टाकला, तर आपल्याला क्लोरिनेटेड वॉटर भेटते. मी काय म्हणालो, क्लोरीन गॅस, काय, क्लोरीन गॅस, क्लोरीन. जर आपण क्लोरीन गॅस पाण्यात टाकला तर आपल्याला क्लोरिनेटेड वॉटर भेटते. जर आपण HCl गॅस पाण्यात टाकला तर आपल्याला हायड्रोक्लोरिक ऍसिड भेटते, आपल्याला हायड्रोक्लोरिक ऍसिडचं सोल्युशन भेटते. तर हे झालं बेटा टाईप्स ऑफ सोल्युशन. या टाईप ऑफ सोल्युशनमध्ये लक्षात घ्या, कोणतंही सोल्युशन असो, जगातलं कुठलंही सोल्युशन असो, तो सॉल्व्हंट आणि सोल्यूट जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत बनत नसते. कारण सोल्युशन बनायला 2 कंपोनंट लागतातच, एक असते सॉल्व्हंट, दुसरा असते सोल्यूट. एक असते सॉल्व्हंट, दुसरा असते सोल्यूट. काय म्हणलं मी, सोल्युशन बनण्यासाठी 2 कंपोनंट लागतातच, लागणार म्हणजे लागणार, एक असते सॉल्व्हंट, दुसरा असते सोल्यूट. ओके, त्याच्याशिवाय सोल्युशन बनवू शकत नाही. तर हे झाले बेटा टाइप्स ऑफ सोल्युशन. ओके, व्यवस्थित पहा, लिहा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करूया, हेट्रोजिनियस मिक्सचर पाहूया. इथं आता आपलं होमोजिनियस मिक्सचर संपली, समजलं, आता आपलं होमोजिनियस मिक्सचर संपली. ओके, चला लिहून घ्या.